1 वाटी खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे। ओलं ताजं नारळ आहे, व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजताना तुपाचा वापर करायचा नाहीये। 1 वाटी गूळ, जर खूप गोड आवडत नसेल तर 1 वाटीपेक्षा कमी गूळ घ्यायचा। 1 चमचा खसखस घ्या। जर तुम्ही सारण भाजताना तूप वापरलं तर सारण कडक होण्याची शक्यता असते। तूप जर वापरलं नाही तर मऊसूत सारण शेवटपर्यंत राहतं। व्यवस्थित भाजून घेऊन थंड करून घ्या। 1 पातेलं घ्या, त्यामध्ये अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी पाणी, 1 चमचा तेल आणि चिमूटभर मीठ हे मिश्रण उकळून घ्यायचं आहे। 1 उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा। त्यामध्ये 1 वाटी तांदूळ पिठी घालायची आहे। 10 मिनिट झाकून ठेवा। 10 मिनिट झाल्यानंतर एका प्लेटमध्ये याला काढून घ्या। हे जर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर हाताला थोडंसं कोमट पाणी लावून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। मऊसूत पीठ करून घ्यायचं आहे। हाताला पाणी लावूनच पीठ मळून घ्या। त्यानंतर आपण आता याची पारी बनवूया। हाताला पाणी लावून व्यवस्थित पारी बनवून घ्यायची आहे। आतमध्ये जाड आणि बाहेर पातळ असं व्हायला नको, सर्व बाजूंनी सेम झालं पाहिजे। मोदक करतेवेळी 2 टिप्स तुम्ही लक्षात ठेवा। पाणी जेव्हा उकळतो त्यामध्ये तुपाच्या ऐवजी तेलाचा वापर करायचा आणि खोबऱ्याचं सारण भाजत असताना तूप घालायचं नाही। जर या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचे मोदक अतिशय सुंदर आणि सुबक बनतील। मोदकाला कळ्या करून घेतल्यानंतर त्यामध्ये मावेल तेवढं सारण घालायचं आहे आणि मस्त नक्षीदार मोदक बनवायचा आहे। पारी जर खूप पातळ झाली तर गूळ बाहेर येण्याची शक्यता असते आणि जर जाड झाली तर ते खायला छान लागत नाही। 1 वाटी तांदूळाची पिठी घेतली तर त्यात अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध हेच योग्य आणि बरोबर प्रमाण आहे। तांदूळ हे मी इंद्रायणी वापरलेले आहेत। मोदक आता 10 मिनिट वाफवून घ्यायचे आहेत। केशरच्या काड्या लावतीये वाफवत असताना। केशर वापरणं ऑप्शनल आहे, नाही वापरला तरी चालेल। आधी पाणी उकळून घ्या आणि त्यानंतर वरती मोदक ठेवा। बरोबर 10 मिनिट मोदक वाफवून घ्यायचे आहेत। 10 मिनिटानंतर त्याला मस्त अशी चकाकी येते। हे पहा, आपला मोदक तयार आहे। मस्त येणाऱ्या चतुर्थीला या प्रकारचे मोदक करून पहा, खाऊन पहा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। बाय बाय।